पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी एप्रिल 2025 पासून कारखान्याकडून येणं असलेल्या थकीत रकमांसाठी आंदोलन उपोषणाचा मार्ग निवडला होता। मागील महिन्यात पुणे येथे साखर संकुलाच्या दारात आमरण उपोषणास सुरुवात केली होती। विशेष बाब म्हणजे या उपोषणास पाठिंबा दर्शवत एकेकाळी आमदार अभिजित पाटील यांचा समर्थक राहिलेला किरण घोडके यानेही आमरण उपोषणात सहभाग घेतला होता। उपोषणास काही दिवस झाल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांची भेट घेत तडजोडीचा प्रस्ताव ठेवत उपोषण मागे घेण्याची मागणी केली असता किरण घोडकेसह काही निवृत्त कामगारांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। मात्र याचवेळी अनेक निवृत्त कर्मचारी उपोषणावर ठाम असल्याचं दिसून आलं होतं। अखेर उपोषणावर तोडगा निघाला आणि कामगारांना ग्रॅज्युएटी 25% रक्कम देण्यात आल्याची माहिती आज या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली असतानाच आमचा आणि किरण घोडके याचा काहीही संबंध नव्हता। तो ना कामगार होता, ना व्यापारी होता, ना आमचा नेता होता। नुकतंच त्याच्याबाबत व्हायरल झालेले CCTV फुटेज आम्ही पाहिलेले आहेत असा खुलासा या कामगारांनी या पत्रकार परिषदेत केला। तर आमच्या थकीत देण्यासाठी आमचा पाठपुरावा पुढेही चालू राहील असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। परिषद आहे कशासाठी घेतली, कुठल्या कारणासाठी? 10 जुलै रोजी पंढरपूर इथली एका हॉटेलमध्ये जो काही लाच देणे आणि घेण्याचा जो प्रकार झालेला आहे, आमदार साहेबांचे साहेब नितीन सरडे यांनी सांगितले की हा आमचाच कार्यकर्ता आहे अशी ते किरण घोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तो त्यात त्यांनी सांगितलं की हा किरण घोडके कामगारांचा नेता आहे, हे कामगारांचे नेते नाहीत व नव्हते हे सांगायसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती। कामगार नाही, काम मुळं म्हणजे ते स्वतः कामगार नाही किंवा व्यापारी ठेकेदारी नाही, त्यामुळे त्यांना पैसे घ्यायचा आणि द्यायचा किंवा कामगार नेता संबोधायचा आहे तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काही विषयच नाही। काय विषय त्यांनी सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता आहे। विधानसभे कारखाना निवडणुकीच्या वेळेस आणि विधानसभा निवडणुकीच्या टायमाला त्यांनी त्यांचा प्रचारात वापर वगैरे केलेला आहे, आमचा कार्यकर्ता आहे हे त्यांनी मान्य केलेला आहे। मग तुमच्या बरोबर आंदोलनाला त्यांनी सहभागी झाले होते तेव्हा तुम्हाला कळलं नाही का ही त्यांचे कार्यकर्ते? आम्हाला त्यांनी माझा वैयक्तिक पाठिंबा तुम्हाला आहे म्हणल्यानंतर मला सामाजिक कार्य करायची आवड आहे, मी तुमच्याबरोबर उपोषणाला बसतो एवढं सांगितलं आणि आम्ही समजा परवानग्या घेतलेल्या आहेत SP साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे। या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही। काही दिवस तुमच्या बरोबर उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी स्वतःच उपोषण सोडलं होतं, त्यावेळेस तुमच्यातल्याही काही जणांनी त्याला सहमती दर्शवली नाही। एक कामगार नाही त्यांच्याबरोबर, पण तुमच्या सोबतचेच काय कामगार तिथून उठून परत नंतर त्यांच्या हातामध्ये काय पैसे दिसले, आम्हाला पैसे मिळाले कारखान्याच्या समोर त्यांनी बाईट घेऊन दिले होते, तुम्ही त्याची काय परत नंतर दखल वगैरे घेतली नाही? हो सांगतो। ज्या वेळेला ह्या किरण घोडकेने समजा पहिली दिली बाईट दिली, कोण मीडियामध्ये आलेली कुणी आलेली आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांनी बाबा उपोषण संपले, आमचं उपोषण संपलेलं नव्हतं। आमचं उपोषण 15 दिवस ते 18 दिवसापर्यंत शेवटच्या चाललेलं आहे आणि आमच्यातून फूस लावून काय लबाडलांनी 6-7 लोक आणली होती, पैसे घेतले, पैसे घेऊन त्या 7 लोकांनी परत रिटर्न 21 लोक तिथं आमच्या तिथं उपोषणास्थळी आलेले होते।
आता तुमची मागणी काय आहे? पण आमची मागणी आहे, आमचं जी 12%चा फरक, 15%चा फरक, 31 महिन्याचा पगार, एक बोनस आणि रिटेन्शन अलाउन्स आणि हंगामी कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार, ही आमची मागणी आहे, राहिलेली ग्रॅज्युएट. आता असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय, विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर आता 3 वर्ष होत आले, आजपर्यंत जी कामगार आहेत, तुम्ही रिटायर झालेले कामगार, त्यांनी त्यांच्या रकमेसाठी, ह्या रकमेसाठी आजपर्यंत कुठलंही आंदोलन केलं नव्हतं, परंतु आत्ताच हे आंदोलन का होत आहे? 10 महिन्यामध्ये त्यांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या चेअरमन साहेबांनी कारखाना निवडणुकीच्या प्रचार काळात सभासदांचे, कर्मचाऱ्याचे, ऊस वाहतूक ठेकेदाराचे पैसे दिल्याशिवाय मी मुळी टाकणार नाही, बरोबर आहे. आणि ह्यानंतर 3 वर्ष सतत कारखाना चालला, 24,26,000 क्रशिंग झालं, तरीही पैसे दिले नाही. या चेअरमन साहेबांनी प्रति टनाला 300 रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून सांगितलं. मग त्या 300 रुपये प्रमाणे 24,26,000 क्रशिंग दिलेलं आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या धक हमीवर NCDC बँकेने पैसे दिलेले, ह्याचा जर व्यवहार केला तर तो कुठं गेलेला आहे तो तेवढा आम्हाला सांगावा, किंवा तुम्हाला पत्रकाराला सांगा. एकूण रकमेच्या तुम्ही म्हणताय की 100% रक्कम होती, त्यातली 75% रक्कम तुम्ही पोच झाली असं सांगितलं होतं. ग्रॅज्युएटी असते त्याचे 75% मिळाले दिले, म्हणजे 25% नाही, उरलेले सुद्धा नाही. आमच्या मागण्या ग्रॅज्युएटी पूर्ण, 31 महिन्याचा पगार, 15% वेतन वाढ, 12% वेतन वाढ, हक्काच्या राहिलेला पगार, रिटेन्शन अलाउन्स आणि काही लोकांचा राहिलेला फंड, प्रॉव्हिडंट फंड, या सर्व रक्कम आम्हाला मिळेल अशी आमची मागणी आहे. ही केव्हापासून पैसे यांना आले, पैसे 25 ऑगस्टला आले, 25 ऑगस्टला पैसे आले. 25 ऑगस्टला पैसे आल्यानंतर आम्ही 2, 3, 4 महिने वाट बघितली. चेअरमन साहेबांना मला आम्ही विनंती केली, 1, 5, 5, 10 कर्मचारी जाऊन विनंती केली. त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो म्हणजे नाही, नुसतं होय 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 या नावाखाली केलं. आम्ही ज्या वेळेला बाबा हे उपोषणाचा पत्रकार परिषद, त्यावेळेला त्यांना ती जागा आली. तुम्ही आंदोलन चालू केल्या मला भेटलेत का आणि त्यांच्याशी काही संभाषण झाले का? भेटले होते, काय बोलले? साखर आयुक्त कार्यालयात मीटिंगला भेटले होते. मी ह्या कर्मचाऱ्याचं म्हणले बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं बोलणं झालं तर साहेब म्हणलं मी 1 मिनिट बोलू का? बोला म्हणले. आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला एकाला सहकार्य केलं म्हणून सांगा, तर आम्हाला एकाला सहकार्य केलं असलं तर आम्हाला 1 रुपया बी देऊ नका. त्यांनी त्याच्यावर प्रतिउत्तर काही सुद्धा दिलेलं नाही आणि उपोषण भेटच दिली नाही, अजितदादांनी भेट दिली, हे आयोजन 2दा येऊन गेले, त्यांना सुद्धा. आता पुढची दिशा काय असणार तुमच्या आंदोलनाची, का थांबलंय आंदोलन? पैसे जर नाही दिले आम्हाला आम्ही वाट बघणार नाही तर आम्ही साखर आयुक्ताला समोर पत्र देऊन आम्ही अजूनही सुद्धा उपोषण तिथं करणार.